बघा तुम्ही घरामध्ये मुलगी असू द्या मुलगा असू द्या, बाप जर बाहेरून आला, शहरामधून आला, तालुक्याहून जर आला, मुलगाही पळत येतो आणि मुलगीही पळत येते. पण फरक दोघांमध्ये असा आहे, मुलगा पळत येतो, बापाची पिशवी घेतो, पिशवीमध्ये काय आणलं खायला हे मुलगा बघतो. जर खायला जर काय आणलेलं नसेल तर तो मुलगा रुसून बसतो. पण मुलगी तशी करत नाही महाराज. मुलगी अगोदर येते, तांब्या घेते पाण्याचा, बाबाला म्हणते बाबा बसा, अगोदर पाणी प्या. आणि तिला जर विचारलं बाळा तुला खायला काय आणलं नाही, तर ती बापाला तसं म्हणत नाही, बाबा राहू द्या, आज नाही आणलं, उद्या घेऊन या. हे मुलीचं प्रेम आहे. विठाला 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 विठाला. एक 4 वर्षाची मुलगी होती महाराज. एका बापाला आई नव्हती बिचाऱ्याला. त्या बिचारीला आई नव्हती, बाप होता. बाप सांभाळ करायचा. बाप काम करत होता शेतामध्ये काम करत असताना बापाची फाटलेली बनेल पाहिली. कोणी? मुलीनं. 4 वर्षाचं वय त्या मुलीचं. किती? 4 वर्षाचं वय. बापाची फाटकी बनेल पाहिले आणि पाहिल्यानंतर बापाला काही म्हटली नाही, बाबा तुमची बनेल फाटली. बापाकडे गेले, बापाला म्हटले बाबा मला 5 रुपये द्या. काय द्या? 5 रुपये द्या. असं म्हटल्यानंतर बापाने 5 रुपये दिले. कशा करता काही विचारलं नाही. तिने सांगितलं बाबा शाळेमध्ये मी रोज जाते, सगळे मुलं खाऊ खातात, सगळं करतात, हे घेतात ते घेतात, पण मला काही घेता येत नाही, माझ्याकडे पैसे नसतात. तुमची गरिबी म्हणून तुमच्याकडे पैसे मागत नाही, पण बाबा मला सुद्धा लाज वाटते, मला सुद्धा भूक लागते, मला 5 रुपये द्या. बापाने 5 रुपये दिले महाराज. 1 दिवस दिले, 2 दिवस दिले, नवे महिनाभर 2 महिने तिला पैसे देत होता बाप. रोज 5 रुपये मागायची मुलगी, रोज 5 रुपये मागायचे. आणि 5 रुपये मागत असताना 1 दिवस मुलगी शाळेतून घरी आली आणि घरी आल्यानंतर बापाला सांगितलं बाबा डोळे बंद करा. काय करा? डोळे बंद करा. मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आली, तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आले, डोळे बंद करा. बापाने डोळे बंद केले महाराज. आपल्या मुलीने आपल्यासाठी काय आणले कौतुक बघावं म्हणून बापाने डोळे बंद केले. आणि बंद केल्यानंतर त्या पिशवीमधून, त्या दप्तरामधून ते बनेल काढली. कोणी? नवी आणलेली बनेल काढली आणि ती बनेल बापाच्या हातामध्ये दिली. आणि बनेल बापाच्या हातात दिल्यानंतर बापाने ती बनेल पाहिली महाराज. पाहिल्याबरोबर मुलीला उचलून घेतलं, कडेवरती घेतलं, कवटाळून बाप ढसा रडू लागला. का? अरे मुलीला रोज 5 रुपये देत होतो, रोज तिला काय ना काहीतरी खाऊ वाटत असेल, पण तिनं अजिबात 1ही रुपये खर्च न करता 5 रुपये गोळा करून माझी फटकी बनेल पाहिली आणि माझ्याकरता बनेल घेऊन आला. विठाला 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 हे बापाचं मुलीचं प्रेम आहे महाराज. याला म्हणतात बाप. बाप दाखवत नाही आपलं प्रेम, पण मुलगी मात्र बापावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही एखादी मुलगी जर सासराला निघाली, आपल्या खेड्यापाड्यामध्ये आणखी ही संस्कृती जत नाही महाराज. शहरामध्ये गेला तर तुम्हाला ही संस्कृती पाहायला मिळणार नाही. खेड्यामध्ये ही संस्कृती आहे, आज सुद्धा जिवंत आहे. एखादी मुलगी जर सासराला निघाली, श्रीमंत